सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम मार्गी लावल्याबद्दल आणि पाकणे येथे जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाची जागा माफक दरात हस्तांतरण करून महापालिकेचे 9 कोटी रुपये खर्च कमी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला। त्याचसोबत सोलापुरातील सार्वजनिक शौचालय आणि स्वच्छतागृहे यांची स्वच्छता आणि दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून नागरिकांना सुविधा देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आणि शहरातील कचरा नियमित उचलला न गेल्यामुळे शहरात उघड्यावर कचरा मोठ्या प्रमाणात साठून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली। यावर पालकमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले। तसेच सिद्धेश्वर तलावातील मासे आणि कासव मृत्यू प्रकरणात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तलावात येणारे दूषित पाणी रोखण्याचे तसेच या समस्येवर गांभीर्यपूर्वक उपाययोजना करण्यासंदर्भात मागणी केली। यावेळी खासदार प्रणिती शिंदे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, जिल्ह्यातील आमदार सुभाष बापू देशमुख, सचिन दादा कल्याण शेट्टी, समाधान अवताडे, राजू खरे, अभिजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, नियोजन अधिकाऱ्यांसह प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते। माझं म्हणणं याच्यामध्ये एकच आहे की पाण्याचा आमचा वाटा किती आहे आणि आम्हाला पाणी किती मिळते आणि 19 गावांना जर त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं असं पाणी दिलं मॅक्सिमम मिळतोय तर त्या पंपांची दुरुस्ती जर समजा झाली तर तो 500 मिळू शकेल की सायमल्टेनियसली सगळ्या गावांना देऊ शकतात। आमदार महोदय सांगतात ते पण जे बरोबर आहे की 27 पाणी दिलंय। 1 TMC पाणी त्यांचं बाकी आहे। आपण जर समजा आता पाऊस दुसऱ्या वर्षीचा नियोजन करायची वेळ आहे, 1 TMC पाणी त्यांना अजून देणं बाकी आहे। सर, यामध्ये असं झालेलं आहे की पूर्ण प्रमाण जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेली आहे। महापालिका निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता निविदेला एवढं प्रमाण मिळालं, कलेक्टर मोदी निवेदन लागायचं आहे म्हणून आणि आपला पशुसंवर्धन विभागानं लोकांना थोडंसं जनजागृती करावी। आणि 1 महिन्यानंतर सुद्धा माननदीमध्ये पाणी सोडलेलं नाही, 1 TMC पाणी रिझर्व केलं। तो शिरवावी नाही तर महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही पाणी पुरवठा योजना आणि टंचाईसाठी लाईट बिल थकलेली त्यासाठी एक धोरण आखलं राज्य पातळीवर। जिल्हा अधिकाऱ्यांना कुठल्या कामाचे आरशी आले वरून त्याच्यावर इथं DPDCचा बंच द्यायचा। समांतर दुहेरी पाईपलाईन काल रोजी पूर्ण झालेली आहे। त्याचबरोबर पाकणीची वन विभागाची जमीन मागच्या 6-7 महिन्यापासून जो प्रस्ताव रखडलेला होता तो विशेषतः जयकुमार गोरे साहेब यांनी बैठक लावली, मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा केला आणि अवघड असलेली ही सगळी प्रक्रिया सातत्याने पाठपुरावा करून महापालिकेनं जागा उपलब्ध करून दिली। आणि भागामध्ये विद्युत पुरवठा जर आपण कुठल्याही शेतकऱ्याला विचारलं तर पुरेशा दाबाने होत नाही, वेळेत होत नाही। त्यामुळे ॲडिशनल सबस्टेशन, ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, फिडर सेपरेशन, लॉस रिडक्शन ही सगळी कामं अतिशय महत्त्वाची। जे वाळूच्या बाबतीत होता तो वाळू थांबवलेली आहे। बाकी दुसरा विषय घरकुलासाठी 5 वर्ष वाळू देण्यासंदर्भातल्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अडचण नाही। आता फक्त प्रश्न निर्माण होत असताना किंवा प्रश्न मांडत असताना आपल्या मतदारसंघामध्ये ज्या लोकांना जमीन नाही त्या लोकांच्या संदर्भात आपण माहिती घ्या। प्रशासन प्रयत्न करते।